देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। विदर्भातील एका शेतकऱ्याची घटना राज्यातील शेती व्यवस्थेचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आणते। सावकाराचं कर्ज फेडण्याची वेळ आली, मात्र कोणताही मार्ग शिल्लक राहिला नाही। बँकांकडून वेळेवर कर्ज मिळालं नाही, शेती उत्पन्न सातत्यानं मिळालं नाही आणि खर्च वाढत गेला। परिणामी 1 लाख रुपयांचं कर्ज हळूहळू तब्बल 74 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं। अखेरीस या शेतकऱ्यापुढे स्वतःचं शरीर विकण्यासारखा अमानवी पर्याय उभा राहिला। ही केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाही, तर उद्ध्वस्त होत चाललेल्या शेती अर्थव्यवस्थेचं प्रतीक आहे। वाढतं कर्ज, चक्रवाढ व्याज आणि संस्थात्मक कर्जाचा अभाव यामुळे शेतकरी अजूनही सावकारांच्या दयेवर जगत असल्याचं या घटनेतून स्पष्ट होतं। या घटनेमुळे अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित होतात। शेतकऱ्यांना गरज असताना वेळेवर बँक कर्ज का मिळत नाही? शेती उत्पन्न वाढवण्यासाठी प्रक्रिया उद्योग, बाजारपेठेची हमी आणि शाश्वत व्यावसायिक मॉडेल्स का उभे वाहत नाहीत? सावकार आजही ग्रामीण शेती व्यवस्थेवर वर्चस्व का गाजवत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेती ही केवळ उत्पादनाची प्रक्रिया नसून एक पूर्ण व्यवसाय आहे, ही बाब धोरणांमध्ये का प्रतिबिंबित होत नाही? तज्ज्ञांच्या मते शेतीला व्यवसाय म्हणून उभं केल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत। उत्पन्न वाढीचे पर्याय, मूल्यवर्धन, थेट बाजाराशी जोड, कर्ज व्यवस्थेतील सुलभता आणि धोरणात्मक पाठबळ यांचा अभाव शेतकऱ्याला कर्जाच्या गर्तेत लोटत आहे। ही बातमी केवळ धक्का देणारी नाही, तर विचार करायला भाग पाडणारी आहे। विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेती संकटाकडे गांभीर्याने पाहून दीर्घकालीन आणि व्यवहार्य उपाययोजना राबवल्या नाहीत, तर शेतकरी कर्ज संकट अधिकच तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे।